आता बातमी तापमानासंदर्भातली आहे। नागपुरात उन्हाचा कहर वाढताना दिसतोय। उन्हाच्या तीव्रतेत दिवसेंदिवस वाढ होते। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसायला सुरू झालेले आहे आणि याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर व्हायला सुरुवात झालेली आहे। उन्हाचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तसंच उन्हात निघताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता अलीकडच्या काळात उन्हाळ्याचं टेम्परेचर सगळीकडे वाढतच आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि हवामान अंदाजानुसार यावर्षी जास्त टेम्परेचर राहील असं पण भाकीत करण्यात येत आहे। आणि उन्हाळ्याच्या काळात जर सर्वात कोणी जास्त अफेक्टेड असेल तर एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस सर्वात महत्त्वाचे, म्हणजे वय सर्वात लहान आणि सर्वात म्हातारे हे लोक जास्त अफेक्ट होतात। कारण या काळात तापमान जास्त झाल्यामुळे एक डायरेक्ट इफेक्ट किंवा इनडायरेक्ट इफेक्ट असे दोन प्रकारचे आजार होतात। डायरेक्ट म्हणजे उष्माघात होऊन टेम्परेचर खूप जास्त वाढणं आणि त्याच्यामुळे मग डिहायड्रेशन आणि बाकीच्या गोष्टी होणं किंवा कधी कधी ताप डोक्यात जाणं आणि ह्यासुद्धा होऊ शकते आणि परिणामतः मृत्युमुखीसुद्धा होऊ शकतात। मी तर म्हणेल खादीचे कपडे सर्वात चांगले आहे, कॉटनचे कपडे सर्वात चांगले आहे आणि डार्क गडद रंगाचे कपडे वापरून, म्हणजे जेणेकरून ऊन जे आहे त्याची उष्णता ही आपल्या शरीरावर न येता ती परावर्तित होईल। त्याच्यामुळे लाईट कपडे वापरणं आवश्यक आहे आणि हायड्रेशन मेंटेन राहिलं पाहिजे, म्हणजे पाणी सर्वात महत्त्वाचं आहे। मी तर म्हणेल प्रत्येकाने या काळात आपल्या मुलासाठी पण किंवा स्वतःसाठी पण एक पाण्याची बॉटल सोबत असली पाहिजे। शक्य झालं तर त्याच्यात साखर मीठ पाणी टाकलं तर डिहायड्रेशनचे चान्सेस कमी होतील आणि जे धुळीपासनं जे बाकीचे आजार होतात खाण्यावरती धूळ जाऊन, तर व्यवस्थित निर्जन केलेलं खाणं आवश्यक आहे। तर उष्माघाताची लक्षणं नेमकी काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रक्तदाब वाढणं, बेचैन वाटणं, अस्वस्थता वाढणं ही उष्माघाताची लक्षणं असू शकतात। तसंच बेशुद्ध होणं अथवा थकवा जाणवणं उन्हातून चालल्यानंतर, याचा अर्थ तुम्हाला ऊन बाधतंय। तसंच ताप येणं आणि त्वचा कोरडी पडणं, घशाला कोरड पडणं, तसंच भूक न लागणं, चक्कर येणं, घेरी आल्यासारखं वाटणं उन्हामुळे, तसंच निरुत्साही असणं, डोकेदुखी इत्यादीचा त्रास सुद्धा उन्हात राहिल्यामुळे होतो। तर आता या उष्माघातापासून वाचण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी ते सुद्धा पाहूया। उपाशी पोटी उन्हात जाणं टाळा। तसंच काळजीचा भाग म्हणून भरपूर पाणी प्या। स्वतःसोबत पाण्याची बाटली सुद्धा बाळगा। तसंच छत्री, टोपी आणि गॉगलचा वापर आवर्जून करा। उन्हातून लगेचच AC किंवा कूलरच्या हवेत जाणं मात्र कटाक्षानं टाळा। त्याचप्रमाणे अति घाम, ताप आणि थकवा जाणवत असल्यास, अशा प्रकारचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या।